नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण डोपामिन बद्दल बोलणार आहोत. हे तेच डोपामिन आहे ज्याच्या कमतरतेमुळे काही लोकांना पार्किन्सन होतो. हे तेच डोपामिन आहे जेव्हा आपण शॉपिंगला जातो, विशेषतः तेव्हा हे रिलीज होतं. हे तेच डोपामाइन आहे जे आपल्याला आपल्या मित्रांना भेटल्यावर आनंदी करते. हेच डोपामाइन आपल्याला आनंदाने रडवते. पण जर त्याची कमतरता आपल्या मेंदूत निर्माण होऊ लागली तर आपल्याला पाकिस्तानची लक्षणे दिसू लागतात. तर आता जर आपल्याला डोपामाइन समजले तर आपल्याला पार्किन्सन समजेल. जर आपण मेंदूमध्ये डोपामाइनचा स्राव वाढवला तर पार्किंग लायन आपोआप संपते. तर या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण डोपामिनला कसं नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरात रिलीज करू शकतो. तो डोपामिन जो असतो तो एक रासायनिक पदार्थ असतो जो आपल्या मेंदूत रिलीज होतो जेव्हा आपण आपल्या आनंदाच्या कोणत्याही क्रियाकलापात भाग घेतो. तेव्हा हे आपल्या स्नायू आणि मेंदूच्या समन्वयातही मदत करतं. म्हणून जर असा एखादा माणूस असेल जो खूप विचार करतो, माझ्या देशात काय चालले आहे याचा विचार करत राहतो, किंवा तो बातम्यांमध्ये ही चुकीची गोष्ट घडत आहे असे बातम्या पाहत राहतो, माझ्या इथे हे चुकीचं चाललंय, माझ्या जवळच चाललंय की माझ्या सोबत होऊ नये, किंवा रुग्ण रात्री कमी झोपतो तो 2 तास 3 तास झोपतो, किंवा रुग्णाला रात्री 23 वेळा लघवी करण्यासाठी उठावे लागते. जर अशी कोणतीही क्रियाकलाप होत असेल तर त्या पेशंटमध्ये आपल्याला दिसून येतं की मेंदू डोपामिन तयार करणं कमी करतो, ज्यामुळे मेंदू आणि स्नायूंच्या दरम्यान जो समन्वय असतो तो कमी होतो. आणि कमी झाल्यावर काय होतं, ट्रेमर्स म्हणजेच कंप सुरू होतात. तर जर आपल्याला पार्किन्सन होत असेल तर तो कोणत्याही वयात होऊ शकतो. आता आपण ते कसे काढायचे खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या कारणाला पकडायला हवं ज्यामुळे तुम्हाला पार्किन्सन कोणत्याही वयात होत आहे. जर तुम्ही कमी झोप घेत असाल, 4 तास झोपता, 5 तास झोपता, झोप येत नसेल तर आधी झोप सुधारून घ्या. जर तुम्ही टीव्ही खूप बघत असाल, न्यूज खूप बघत असाल तर संपूर्ण दिवस न्यूज चालू असते. सुरुवातीपासूनच ज्या गोष्टींचा तुमच्याशी काहीही संबंध नाही अशा गोष्टींबद्दल तुम्ही जास्त विचार करता आणि नंतर त्या करणे थांबवता. कुटुंबात काही चुकलेलं आहे, ती एक छोटी गोष्ट होती, आज त्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही, त्यामुळे त्याला बाजूला ठेवा. जेव्हा आपण या कारणांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला आपल्या आयुष्यात येऊ देतो, तेव्हा पार्किन्सन कमी होऊ लागतो. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी बाहेर काढता आणि चांगल्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात येऊ देता तेव्हा आपलं आयुष्य सुधारायला लागते. आता आयुष्यात चांगल्या गोष्टी येणं म्हणजे काय? सकाळी उठल्यावर तुम्ही थोडे ध्यान केले, धावत गेलात, 4 जणांना राम राम गरीब म्हणालात, तुम्ही आलात. भाजी विक्रेत्याला भेटलात, भाजी विक्रेत्याकडून भाज्या विकत घेतल्या, त्याला पैसे दिले, त्याच्यासाठी बागकाम केले. त्याने म्हटलं, बहुजी धन्य. ज्या तुम्हाला चांगलं वाटलं का की कोणीतरी तुमचं लक्ष ठेवले. त्या लहान लहान क्रियाकलापांचे मोठे परिणाम असतात. तुम्ही आलात, धुवून तयार झालात, कामावर गेलात. कामावर तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग म्हटलं का? तुमच्या बॉसने तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही चांगले काम केले आहे. तर आयुष्यातील ही छोटीशी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण आम्हाला आनंद होतो की तुम्ही संध्याकाळी येत आहात, खेळ खेळायला जात आहात, खेळत आहात, पोहत आहात, लोकांना भेटत आहात, पार्टीला जात आहात. मी तुम्हाला आमंत्रित करत आहे, तुम्ही कोणाच्या तरी घरी जात आहात. तर हे जेव्हा आपण सोशलायझेशन करतो, लोकांशी भेटतो आणि विशेषतः चांगल्या लोकांशी भेटतो जे तुमच्यासारखे विचार करतात, तुमच्यासारखे बोलतात, त्याच विषयांवर तुम्ही बोलू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण असं करतो तेव्हा कुठेतरी आपल्या मेंद्यात तो डोमेन केमिकल रिलीज होत आहे, जो आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतो, आपल्या स्नायूंमध्ये मेंदूचा समन्वय वाढवतो आणि आपल्याला आजारांपासून, विशेषतः मानसिक आजारांपासून दूर ठेवतो. आपल्याला आपल्या आतल्या बदलांना सुरुवात करावी लागेल की
आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीला स्वागत करायला हवं, कारण जेव्हा जेव्हा पेशंट पार्किन्सनच्या असतात, त्यांच्यात डिप्रेशन दिसून येतं. त्यांच्या समोर जर काही काम असेल तरी त्यांना आनंद मिळत नाही, ते हसत नाही. तर पहिला बदल कोणता करायचा आहे? तुम्हाला तुमच्या आतला बदल आणायचा आहे. तुम्हाला प्रत्येक चांगली गोष्ट स्वीकारायची आहे. जेव्हा तुम्ही हे सुरू कराल, तेव्हा तुमचा पार्किन्सन हळूहळू कमी होऊ लागेल. नेहमीचे लक्ष ठेवून काम कराल आणि गतीने सुरू होईल. तुम्ही हे विचार करा, आज मला स्वतःला बदलायचं आहे. खूप झालं, ठीक आहे, मी आता स्वतःला बदलणार आहे. तेव्हा तुमचं असणं सुरू होईल. तुम्हाला झोप येत नसेल, तर रात्रीचे जेवण सोडू नका. संपूर्ण जेवण खा. व्यायाम करा. रात्री तुम्हाला झोप आपोआप येईल. तुमच्या आयुष्यातील जे काही अडथळे आहेत, जे काही अडचणी आहेत, त्यांचं मूल्यांकन करा आणि त्यांना तुम्ही बायपास करायचं आहे. त्यांना तोडायचं, त्यांना जिंकायचं. याचा एक मार्ग शोधा. तो औषधीतून होऊ शकतं, औषधांशिवाय होऊ शकतं, जीवनशैली बदलून होऊ शकतं, दिनचर्या बदलून होऊ शकतं. कोणताही मार्ग तुम्ही निवडा, पण तुमच्या मेंद्यात सिक्रेशन वाढवा. कारण तुम्ही जे औषधं घेत आहात, सिंडोपा लिव्होडोपा, ते तुम्हाला 23 तासांचा तात्पुरता आराम देते, पण तुम्हाला पूर्ण आराम देत नाही. आणि जेव्हा आपण सिंडोपा लिव्होडोपा घेतो, काही वर्षांनंतर त्याचे साइड इफेक्ट्स देखील दिसून येतात. डिस्कायडशियाच्या स्वरूपात, म्हणजे तुमचा कंधा अनियंत्रितपणे हलतो. आता तुम्हाला पूर्णपणे हालचाल करणे कठीण होते. गळा हलतो, मान हलतो अनियंत्रितपणे. हे पाहण्यात आणखी वाईट दिसते. तुम्ही चालू शकत नाही, उठू शकत नाही, बोलू शकत नाही. ते काहीतरी बोलत असतात, पण आपल्याला समजत नाही. त्यामुळे तुम्हाला पार्किन्सनवर विजय मिळवण्यासाठी पार्किन्सनच्या आजाराला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे लागेल. डोपामिन कधी रिलीज होते, कधी रिलीज होत नाही. याला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात समाविष्ट कराव्या लागतील. जेव्हा तुम्ही हे सर्व करायला लागता, तेव्हा डॉक्टरचा हात लागतो. आजार आपोआप कमी होतो. त्यामुळे आशा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्ही डोपामिन समजून घेतला असेल. तरीही तुमच्या मनात काहीही विचारायचं असेल, तर तुम्ही माझ्याकडे या. आपण चर्चा करू, काही समस्या सोडवू. आणि मी इच्छितो की तुम्ही पाकिस्तानच्या लोकांशी भेटा. कारण जेव्हा आपण कोणाला पाहतो की तो माझ्यासारखा आहे, तेव्हा